लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक शहरात संत कबीरनगर वनविहार कॉलनी येथे बिबट्याचा हल्ला, 4 ते 5 जण जखमी, अखेर बिबट्या जेरबंद। बातमी नाशिक येथून। नाशिक शहरामध्ये आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2च्या सुमारास संत कबीरनगर वनविहार कॉलनी परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती नागरिकांना मिळताच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांनी तात्काळ सातपूर पोलीस स्टेशन व वन विभागाशी संपर्क साधला। काही क्षणातच पोलीस पथक आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याला पकडण्याची कारवाई सुरू असतानाच बिबट्या अचानक हल्ला चढवत 4 ते 5 नागरिकांना जखमी केले। या धावपळीत वन विभागातील 2 कर्मचाऱ्यांनाही दुखापत झाल्याचं समोर आलं आहे। सर्व जखमींना तात्काळ आनंदवली येथील गुरुजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले। नाशिक शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याची वर्दळ वाढल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत। 8 महिन्यांपूर्वी नाशिक रोड परिसरात 2 लहान मुलांवर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर आता पुन्हा संतनगर व कामगारनगर परिसरात बिबट्याची एंट्री झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। वन विभागाने सर्वतोपरी प्रयत्न करत शेवटी बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश मिळवले। घटनास्थळी या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अखेर बिबट्या पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। सध्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली, काय सांगणार आणि नागरिकांना काय होतं? कामगारनगर परिसरामध्ये वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती आलेली आहे। नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्या कामगारनगरमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे वन विभाग आणि पोलीस विभागाचं, तर कृपया या वस्तीमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.